बातमी शक्तीपीठ महामार्गाची आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतापलाय, आंदोलनासाठी सज्ज झालेला आहे। आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात म्हणजेच कोल्हापूर, सांगली, परभणी या बहुतांश ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, आज अधिवेशन एकीकडे सुरू होत आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत शेतकरी मैदानात उतरताना दिसेल। नक्कीच लागवी आपल्याला माहिती की नागपूर ते गोवा अशा जवळपास 800 किलोमीटरपेक्षा अधिक चा हा महामार्ग असणार आहे आणि या महामार्गाच्या विरोधामध्ये गेल्या 2 वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणावरती लढा देताना पाहायला मिळतोय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीनं आज या 12 जिल्ह्यांमधून जो हा मार्ग जाणार आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, असे जे 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहेत। काही ठिकाणी मोर्चाचं देखील नियोजन केलं जाणार आहे। विशेषतः आपण पाहिलं तर परवा दिवशी झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील यांनी प्रचंड अशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याचाच कुठेतरी आज ते आहे ते आंदोलन त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन होणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा शक्तीपीठ महामार्ग असं मानलं जाते आणि त्यामुळेच तो होण्यासाठी ते भूसंपादनाचे आदेश देखील त्यांनी पारित केलेले आहेत। काही निधी देखील त्यांनी त्यासाठी मंजूर केलेला आहे। मात्र गेल्या 4 दिवसापूर्वी परभणीमध्ये जो तीव्र विरोध झाला त्यानंतर पोलिसांनी प्रचंड असा लाठीमार केला, आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यानंतर खरं तर ही बैठक झाली आणि बैठकीनंतर आज हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे। ज्या ठिकाणी हा महामार्ग जात नाहीये त्या ठिकाणी देखील हे आंदोलनासंदर्भातले जे शेतकरी आहेत ते निवेदन देणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। कोल्हापुरात पाहिलं तर कोल्हापुरात साधारणतः सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे। त्यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील उपस्थित राहतील असं सांगितले गेलं आहे। खासदार शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहतील असं सांगितले गेलं आहे आणि त्यासोबत जे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहेत ते देखील सांगितले गेले आहे। एकूण या सगळ्या मार्गाचा जर विचार करायचा झाला तर 800 किलोमीटरपेक्षा अधिक असणाऱ्या मार्गासाठी 96,000 कोटींचा चुराडा आहे तो केला जाणार आहे। विरोधकांनी किंवा जी विरोधी कृती समिती आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की यापूर्वी देखील गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत, त्या असताना देखील हा मार्ग घालण्याचा घाट कशासाठी? कारण अनेक शेतकऱ्यांची विशेषतः सोलापूर, सांगली, सातारा आणि इकडं आता या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती सुपीक जमीन जाणार आहे। कारण आता ऑलरेडी नागपूर हायवे इथं असताना त्या ठिकाणी अशी हा घाट का घातला जातो असा आरोप देखील या ठिकाणी होतोय। मात्र आज राज्य सरकारचं अधिवेशन या ठिकाणी पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी राज्यभरातून असं मोठ्या प्रमाणावरती शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन होते। हे लक्षवेधी ठरेल यासाठी खूप मोठं नियोजन आहे ते शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले। लागवी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।